कोणत्या पण बायकाचा मी पण त्यांना नाचवितो, तुला मारून तुझ्या पोर आहे एकटा नवरा आहे त्याला पण मी मारून टाकेन, तुला तर म्हणला गाडीच्या टायर खाली घाली घातली होती. अरे बापरे. अच्छा, पैसे मागितले म्हणून. मी वाचवलं त्या टायमाला. मी पळालो, आजारी होतो, पण तोंडाला मास्क लावलं, मशीन लावलं, मी इथून पळत तिकडे घाली. अरे बापरे. त्या 2 रुमांमध्ये ती बाई राहते, पत्र्याच्या रुमांमध्ये. किती अवस्था वाईट करावी एखाद्याची, किती खावं एखाद्याकडनं आणि किती लुटावं एखाद्याला, यालाही काही लिमिट असतो. सांगा काय अवस्था. म्हणजे आज या बंगल्याची मालकीन त्या 2 रूममध्ये राहतीये. मी आज खेड येथील होलेवाडी या ठिकाणी आलेली आहे. होलेवाडी या ठिकाणी एका कुटुंबाची फेक समाजसेवक चाकणची एक महिला आहे, संगीता नायकरे नावाची. ती बऱ्याच वर्षापासून बऱ्याच लोकांना तिने फसवलं आणि बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आतापर्यंत आल्या होत्या, परंतु मी दुर्लक्ष करायची की जाऊ दे, हिचा ज्या वेळेला गढा भरेल ना त्यावेळेला हिला याची शिक्षा होईल. कारण बऱ्याच लोकांकडे काही पुरावे नसायचे तिने फसवलं त्याचे, आणि त्यामुळं मला कायदेशीर त्या लोकांना मदत करता येत नव्हती. परंतु मागच्या महिन्यातही एका महिलेची माझ्याकडे तक्रार आली होती की तिला एका पोलिसाचा नंबर देऊन त्या पोलिसासोबत लफडं करायला लावलं. नंतर त्या पोलिसाचं लग्न झालेलं असताना त्या पोलिसांनी या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. आणि अक्षरशः म्हणजे तिची आत्ता एवढी वाईट अवस्था आहे त्या महिलेची की विचारायला नको. म्हणजे तिचे हे धंदेच आहेत की नंबर घ्यायचे पुरुषांचे, महिलांना नंबर द्यायचे, त्या पुरुषांना महिलांचे नंबर देण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. हा तिचा व्यवसाय आहे. तिच्या ऑफिसमध्ये दुसरा धंदाच नाहीये. ज्या वेळेला पीडित महिला तिच्याकडे जातात त्यावेळेला ही बाई त्या पीडित महिलांना मदत करत नाही, तर ही बाई त्या महिलांकडनं अर्जाचे 5,000 रुपये घेते की माझ्या कामाची पद्धतच अशी आहे असं म्हणून त्या महिलांकडून 5,000 रुपये घेते, अर्ज घेते त्यांच्याकडनं. आणि त्यानंतर पीडित महिलेने ज्या व्यक्तीचे नाव लिहिलेले असते, दिलेले असतं अर्जामध्ये की बाबा या व्यक्तीने माझी फसवणूक केली किंवा याच्यापासून मला त्रास आहे, त्याकडे आतापर्यंत कंप्लेंट आल्या आहेत ना त्या अशाच आलेल्या आहेत. परंतु त्या महिलांकडे बराच वेळा ही काय करते, पोलिसांकडे जाती, पोलिसांसोबत फोटो काढती आणि माझी महाराष्ट्रभर म्हणती, महिलांना धमक्या देते की तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, माझ्या विरोधात कोणी तुमची कंप्लेंट घेणार नाही, तुम्हाला हकलून देतील, महाराष्ट्रातले पोलीस माझ्या खिशात आहे म्हणती. माझ्या ऑफिसलाच येऊन बसतात पोलीस. तर असंही समजलेलं आहे की पोलिसांनाही ती बायका पुरवतीये. तर ते सगळं मी अर्ज दिलेला आहे, मंत्रालयात सुद्धा दिलेला आहे, रुपालीताई चाकणकरांनाही दिलेला आहे की या महिलेच्या माध्यमातून बऱ्याच महिलांची फसवणूक होतीये आणि असे चुकीचे कामं हिच्या ऑफिसला चालत आहेत, तर हिची चौकशी करण्यात यावी. आता मी ज्या कुटुंबाकडे आलेले आहे त्या कुटुंबाची मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते की त्या ज्या ताई आहेत त्यांची कंपनीमध्ये सुद्धा त्यांच्यावर अन्याय झालेला होता. एका अधिकाऱ्याने कंपनीतल्या म्हणजे चुकीचा व्यवहार त्यांच्यासोबत केलेला होता आणि चुकीचं त्यांच्यासोबत वागून त्या कंपनीतून काढून टाकण्यात आलेलं होतं. तो एक प्रकार घडलेला होता, त्यांच्यावर तोही अन्याय झालेला होता. आणि दुसरा म्हणजे त्यांनी एका त्यांच्या ओळखीच्या इसमाला 15 लाख रुपये दिले होते 3 वर्षापूर्वी. तर तो माणूसही त्यांचे 15 लाख देत नव्हता, म्हणून त्यांना कुणीतरी सांगितलं की ही बाई तुम्हाला मदत करेल आणि ह्या तिच्या ऑफिसला गेल्या. तिच्या ऑफिसला गेल्यानंतर तिने ठरल्याप्रमाणे 5,000 पहिली फी घेतली त्यांच्याकडनं आणि त्याच्यानंतर तुझे पैसे मी 15 लाख काढून देते तुला, मला तुला पैसे आणखी द्यावे लागतील किंवा त्याच्यात मी टक्केवारी घेईल. आणि असं म्हणून त्यांच्याकडनं अर्ज बनवून घेतला. त्याच्यानंतर यांनी तिला कंपनीची केस दिली नव्हती खऱ्या अर्थाने, यांनी फक्त त्यांना सांगितले आपबीती की बाबा कंपनीत सुद्धा माझ्यासोबत असा अन्याय घडलेला आहे. तर ए बाळा इकडे मोबाईल पकड थोडासा तू, मला हे होतंय. तर असंच त्यांना सुद्धा सांगितलेलं होतं की बाबा म्हणजे त्यांनी आपली आपबीती सांगितली की माझ्यावर काय बितलेली आहे किंवा माझ्यासोबत काय घडलेलं आहे. या दोघी जणी त्या कंपनीत जाऊन त्या अधिकाऱ्याकडनं पैसे घेतले यांच्या नावाखाली, तिथंही यांची फसवणूक केली. आणि ज्या वेळेला ज्या माणसाकडनं पैसे काढायचे होते यांना, त्याच्या विरोधात यांनी अर्ज दिला, त्यावेळेला त्याही माणसाला यांनी बोलून घेतलं आणि त्याच्याकडनंही पैसे घेतले आणि उलट दमदाटी याच बाईला करायला लागल्यात. शिवाय त्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्या माणसाकडनं तुझे पैसे काढून देतो, त्या कार्यकाळामध्ये या महिलेकडनं एवढी लूट केली त्यांनी की यांना घेऊन त्या मंत्रालयात गेल्या. मंत्रालयात जाताना म्हणजे यांची अवस्था अशी आहे ना, आता तुम्हाला सांगते की त्यांचे मिस्टर त्यांच्या किडनॅप फेल आहेत, त्यांचं डायजेसिस करावं लागतं आणि अक्षरशः त्यांचं काम गेलंय.
त्या इथल्या प्रॉपर आहेत, होलेवाडीच्या होलेच आहेत त्यांचा 1600 स्क्वेअर फीटचा बंगला त्यांनी भाड्याने दिलाय. त्यांच्यावर आज इतकी वाईट अवस्था आलेली की तो बंगला त्यांनी भाड्याने दिला. 25,000 रुपये त्याचं भाडं येतं त्यांना, आणि त्या एका म्हणजे 2 रूमच्या खोलीमध्ये राहत आहेत. बंगल्याच्या शेजारीच ती खोली आहे त्यांची, ती 2 रूमची, त्याच्यामध्ये त्या राहत आहेत. एवढी वाईट अवस्था या महिलांनी आज या बाईवर आणून ठेवलेली. म्हणजे किती वाईट वागावं की त्या बाईचा नवरा आजारी आहे ह्याची सुद्धा त्यांना लाज नाहीये की अरे आपण अशा वेळेला मदत करतोय अशा माणसांना का त्यांच्याकडनं उपसतो. त्या कार्यकाळात मध्ये या बाईला त्यांनी जवळ 70 ते 80 हजाराला टोपी टाकली की इकडे जायचंय दे पैसे, तिकडे जायचंय दे पैसे. जर त्या बाईनी पैसे नाही दिले तर तिला फोन करून शिव्या देत होते. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांनी मला ऐकवली आता. म्हणजे किती वाईट अवस्था, किती वाईट, आणि किती एखाद्याला पिळवणूक करावं आणि एखाद्याचा छळ करावा. मग तुम्ही समाजसेवा करताय का लोकांना लुटण्याचा धंदा चालू केलाय? किती नीच बाई आहे हिचं. मी वारंवार मांडलेलं आहे, वारंवार हिचं मांडलेलं आहे मी युट्यूबला. इतकी नालायक बाई आहे ना की हिला मयादया नावाचा शब्दच नाही हिच्यामध्ये. मी आज अवस्था दाखवते तुम्हाला की या लोकांची अवस्था काय केली. त्या बाईला चांगल्या पगारावरती बाई होती, चांगल्या पदावरती बाई कंपनीमध्ये कामाला होती. परमनंटचा जॉब त्या बाईचा या बायकांनी घालवला. म्हणजे तिला कदाचित मिळाला असता तिथे परत जॉब, परंतु या बायकांमुळे ना तिचं सगळंच गेलंय. इतका अन्याय या कुटुंबावर झालेला आहे आणि तेच दाखवण्यासाठी आज मी होलेवाडी या ठिकाणी आलेली. मी तुम्हाला त्या लोकांची अवस्था दाखवते काय आहे ते. आज ते दादा जे आहेत त्यांचंही मी त्यांनाही ताईला दाखवते. बघा ह्या त्या ताई आहेत. कुठल्या याच्याने माझ्या बाथरूम मधले फोटो काढले का तर मी त्याचं काय ऐकत नाही ना म्हणून. तर मी त्याच्यासाठी यांच्याकडे पैशाच्या कामासाठी गेले. मग यांनी काय केलं, यांना पैसे पाहिजे नव्हते ना, तर मी म्हणलं मला आज ना उद्या ते काम भेटेल. मी 1-2 वेळा जर कंपनीत गेले तर सगळ्यांना माझी परिस्थिती माहिती आहे, माझा नवरा आजारी, मला कामाला घेते नाही. यांनी माझं पैशाचं हे 15 लाखाचा विषय ठेवला, पण आधी कंपनीच्या मागे लागल्या का तर पैसे पाहिजे नाही ना दोघींना. आणि त्याच्यात किती पैसे भेटले, काय भेटले आम्हाला, याचा फोन होता आमदाराचा येतो, हे दिलीप मोहिते नाही का, त्यांना दबाव येतोय केस मागे घे म्हणून. त्यांनी प्रेशर दिलं त्यांना. माझ्या त्या म्हणतात असं शन्नी म्हणाली. मी मरणाच्या दारात त्या आमदाराला माझी नाही का दया माय काय येत. तुम्हाला माहितीये का त्याने दिला का नाही, ह्या बायका बोलतात बरोबर ना. त्या खोटंही बोलत असतील. मला त्याला काही कामधंदे नाही का, तो एवढ्याशा गोष्टींमध्ये पडायला रिकामा आहे का, किंवा पडलाही असेल, परंतु त्या कुणी एवढ्या याच्यात मध्ये हे नाही ना करत आहे बरोबर ना. ह्या बायका यांचं काम काढून घेण्यासाठी काही खोटं बोलत असतील, पण त्या दिलीप मोहितेचं नाव घेतात की दिलीप मोहिते आमच्यावर दबाव आणतो की त्या कंपनीचा केस मागे घे, तिची केस मागे घे. कोण आहे ती वैशाली असं म्हणजे ती शन्नी होत होती आणि मला सगळं इनीच करायला लावलं. मला मंत्रालयात नेली. मी कमीत कमी 15 ते टायपिंग करून अर्ज सगळे कलेक्टर पुण्याच्या परत खेडला सगळीकडे मी पाठवले. मग ते सगळं विषय म्हणले आपल्याला काही माघार वगैरे काही घ्यायची नाही, तू ठाम राहा. मी आधीच म्हणायची मला हा विषय करायचा नाही, मला माझं काम आज ना उद्या भेटणार आहे. पण यांनी पैशासाठी करायला लावलं. सगळे 2 मिनिटांमध्ये त्यांनी सगळा निर्णय बदलला. मला माझी केस काही मागं घ्यायची नाही आणि त्यांनी 1 मिनिटांमध्ये त्यांच्या आमदाराचे, त्यांचे कंपनीचे, त्यांचे माझे कॉन्ट्रॅक्ट, स्वराज फॅसिलिटी हे कॉन्ट्रॅक्ट पण त्यांचंच आहे. आमदाराचं अनिकेत खालकर हे त्यांचं कोणचं तरी कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ते काय बोलले, आम्हाला त्यांचे फोन आले ते तू केस मागे घे, तुझा नवरा एकटा आहे, तुझं पोरग आहे, तुम्हाला पुढं पण आडून हे करतील असं शन्नी शेख आणि संगीता नायकरे असं 2 जणी बोलल्या. मग मी तरी पण म्हणायची मी अशी पण मेलेच आहे तशी पण मेलेच आहे ना, मला घ्यायचंच नाही. ज्यांनी मला आज भीक मागायला लावली ना त्यांना मी सोडणारच नाही. मला मारू दे मारलं तर ते म्हणायचे नाही तू लय आगावेन असं. 4-5 पोरं पण आली तिथं बरं मला दम द्यायला. मग मला नाही इलाज आणि मी 3 दिवसांनी मी तिथं ते पोलीस मला फोन करायचे का मॅडम तुम्ही गुन्हा दाखल करा, पण मी केले नाही. मग यांनी मला तिकडे नेऊन ठेवली 2 दिवस. त्यांच्या आम्हाला प्रेशर येईल, तुला मारतील मला मारतील, कोण आहे आणि मारणार कोण, आणि नाही तर माझ्यावर झालंय ना. म्हणजे त्या राहत आहेत बघा ह्या डबल रूम मध्ये. हे आज त्यांचा उदरनिर्वाह हा आहे, त्यांच्याकडे शेती असं काही नाहीये की बाबा, परंतु तुमची परिस्थिती वाईट आहे. काय म्हटली होती, काय बिका जमीन मी इथं राहिला गुंठा चाललेला आहे. आणि मला अजून पण थोडंच बोलायचं. बोला की. त्या शन्नीने नंदी मला मुंबईला नेलं. डहाव्याला उतरलं ना तर आम्ही चिकन नाही खात, आम्हाला मटनच पाहिजे, बोकडाचं मटन पाहिजे आणि पाहिजे तो. त्यांना किती भाज्या मागवायच्या. मी अक्षरशः मी ताई उपाशी राहिलेले आणि यांना मी जेवण चाललेले. 2,500 माझं बिल झालेले. मला इतकं, मी दिवाळी केली नाही दिवाळीला
तुम्हाला सांगते. आणि यांना मी खायला घातलं. कमीत कमी माझे 1 लाख रुपये मला कंपनीने त्यांनी सांगितलं असं दिले बरं का. 1 लाख दिले, कमीत कमी 70,000 रुपये यांनी खाल्ले अशा त्यांच्या पार्ट्या बिरट्या हॉटेलमध्ये. मी स्वतः तुम्हाला हॉटेल मालकाला पण मी प्रूफ म्हणून येणार, माझ्याकडे जरी नसेल ना तुम्ही माझ्याबरोबर चला, मी दाखवायला नाही. त्यांनी माझे बिल पण कमी केले. मी त्यांच्याबरोबर बोलले ना, माझी परिस्थिती अशी आहे, 300 रुपये माझं बिल कमी केलं. हे अशी अवस्था या लोकांनी यांची करून ठेवलेली आहे. आता तुम्ही बघा, हे या घरामध्ये राहत आहेत, या घराची अवस्था काय आहे ती बघा. आणि म्हणजे या घरामध्ये ते राहत आहेत बघा. हे डबल रूम आहे, त्याच्यामध्ये ते राहत आहेत ह्या घरामध्ये. म्हणजे या लोकांनी त्यांना या बंगल्यातून बघा, हा बंगलाही त्यांचाच आहे, मी तुम्हाला दाखवते. हा 1600 स्क्वेअर फीटचा बंगला हा त्यांचा. आज या बायकांच्या नालायकपणामुळं म्हणजे त्या बाईचा उदरनिर्वाह बंद झाला. कंपनीमध्ये जात होती, नवऱ्याकडनं काम होत नाहीये, आणि आज म्हणजे हा एवढा मोठा बंगल्याची मालकीन त्या 2 रूममध्ये राहते. बघा हा बंगला केवढा मोठा आहे. हा बंगला त्या बाईने 25,000 रुपये भाड्याने दिलाय. आणि बंगल्याच्या पाठीमागं दोन रूमा तिने बांधलेल्या होत्या. त्या 2 रूमांमध्ये ती बाई राहते, पत्र्याच्या रूमांमध्ये. किती अवस्था वाईट करावी एखाद्याची, किती खावं एखाद्याकडनं आणि किती लुटावं एखाद्याला, यालाही काही लिमिट असतो. सांगा काय अवस्था. म्हणजे आज या बंगल्याची मालकीन त्या 2 रूममध्ये राहतीये. इतकी वाईट अवस्था या बायकांनी केली. माझी शासनाला विनंती आहे, माझी प्रशासनाला विनंती आहे, खरंच या महिलांवर कठोरात कठोर कारवाई करा आणि या कुटुंबाला न्याय मिळवून द्या. या बायकांना परत लवकरात लवकर जेर बंद करा. ह्याच्या अगोदर यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे या संगीता नायकरेवर. हिचे प्रूफ आहेत की हिनं त्या नगरसेवकाला कशा पद्धतीमध्ये खंडणी मागितली होती. या नीच बाईवर खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि ही 15 दिवस जेलमध्ये सुद्धा होती, 1 महिनाभर. तर या बघा, या बंगल्यातनं ही महिला आज या डबल रूममध्ये राहते, 2 रूममध्ये पत्र्याच्या. अशी अवस्था यांनी केलेली आहे. तर अशा असंख्य महिलांना त्यांनी फसवलेलं आहे. माझी विनंती आहे महिलांना, त्यांनी पुढे यावं आणि त्यांची कैफियत मांडावी. तुम्हाला पोलीस मदत करत नसतील, माझ्याकडे या, मी घेऊन जाते, परंतु यांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे. आणि जो कोण व्यक्ती आहे त्याच्याकडे पैसे आहेत यांचे, तो व्यक्ती तुम्हाला काय धमक्या देतोय? ज्याच्याकडे पैसे आहेत तुमचे, तो काय म्हणतो तुम्हाला? देत नाही तो. मी तर बाया नाचवणारच आहे. तू कोणत्या पण बायका, मी पण त्यांना नाचवतो. तुला मारून, तुझ्या पोर आहे, एकटा नवरा आहे, त्याला पण मी मारून टाकेन. तुला तर म्हणलं गाडीच्या टायर खाली घातली होती. अरे बापरे. अच्छा, पैसे मागितले म्हणून? मी वाचवलं त्या टायमाला. मी पळालो, आजारी होतो, पण तोंडाला मास्क लावलं, मशीन लावलं, मी इथून परत तिकडे घाली. अरे बापरे. म्हणजे इतकं या लोकांची दादागिरी वाढलेली आहे. मला सांगा, सर्वसामान्यांनी कसं जगायचं? कसं जगायचं सर्वसामान्यांनी? परंतु आता फार अति झालेलं आहे. आता सहन केल्या जाणार नाहीये आणि मी तर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यांना शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत यांना शिक्षा होत नाही ना आता, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. खूप महिलांचा जीव या बायकांनी घेतलाय, खूप महिलांना चुकीच्या मार्गाला लावलंय, देशोधडीला लावलंय. फार फार भयंकर या महिलांनी अवस्था करून ठेवलेली आहे. समाजसेवेच्या नावाखाली यांनी यांचं दुकानदारी चालू केलेली आहे. हे कुठेतरी बंद व्हायला हवं. भयंकर परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला सुद्धा, तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. नाही सांगते ना ताई, अजून थोडं सांगते. त्यांच्या छावा संघटने एवढं सगळं विषय झाले का, त्यांनी माझे पैसे खाल्ले. मग मी त्यांचा छावा संघटनेचा अध्यक्ष सुनील भोर, त्यांची बायको, त्यांना पण बोलवलं. यांनी व्हिडिओ दिले, प्रूफ दिले, चेक दिले, सगळं दिलं, सगळं गायब. मला काहीच देईना. मग मी त्यांना बोलून घेतलं. मग त्यांनी तुमचे देऊ आम्ही तुमचे पैसे, ते आज माझे फोन सुद्धा उचलत नाही. ते सचिन भोर. बरं, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, करूया. कायदे आहेत, संविधान आहे आणि संविधान हे कुणाच्याही बापाचं नाही आहे, लक्षात घ्या. नक्कीच यांना शिक्षा होणार, सुट्टी नाही यांना. ही संगीता वानखेडे आहे. जेव्हा हिच्याकडे केस येते ना, ती मुळापर्यंत जात असते आणि पीडित व्यक्तीला न्यायच मिळवून देत असते. माझ्या संघटनेचं नावच आहे, अन्याय तेथे प्रतिकार. जिथं अन्याय होईल ना, तिथे मी प्रतिकारच करत असते. तर हरकत नाही आहे, अजिबात नाही, माघार घेतल्याच जाणार नाही आहे. या महिलेला न्याय दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही आहे. परंतु हा व्हिडिओ, माझी विनंती आहे प्रेक्षक वर्गाला की जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत गेला पाहिजेत, प्रशासनाला जाग आली पाहिजेत आणि अशा ज्या संघटना आहेत ना, सर्वसामान्यांचा छळ करणाऱ्या, त्या संघटना बरखास्त झाल्या पाहिजेत. ही विनंती करेल मी. माझे जेवढा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी विनंती करेल की जास्तीत जास्त शेअर करा. हरकत नाही आहे, पुन्हा भेटेलच आणि मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहील यांच्या केसची, काय झालं ते. नक्कीच आपण यांना न्याय देऊ.